पुस्तक आपण प्रकाशित करतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम काल करायचा होता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जयंतीच्या निमित्ताने, परंतु काल करू शकतो नाही, आज करतो आहोत. की अधिक कुणाचाही वेळ न घेता माननीय प्रदेश अध्यक्ष दादा चंद्रकांत दादांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने संबोधन करावं. माननीय चंद्रकांत दादा. अगोदर आपण प्रकाशन करून माननीय चंद्रकांत दादा, प्रवीण भाऊ आणि सर्व नेत्यांना विनंती करतो इकडे कवर द्या. माननीय चंद्रकांत दादा आपलं संबोधन करतात, परंतु माझ्या डाव्या हाताला जे समोर कॅमेऱ्याच्या समोर उभे त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, जरा कॅमेरे मोकळे करा. एका कार्यक्रमामध्ये 2-3 कार्यक्रम जोडले की जी गर्दी होते तशी आता गर्दी झाली आहे. पण सगळेच कार्यक्रम 5-5 मिनिटाचे आहेत, त्यामुळे 15-20 मिनिटात आपण सगळेजण हा हॉल रिकामा करू. बाहेरून आलेले जे आहेत त्या सगळ्यांची जी जेवणाची व्यवस्था आहे त्याप्रमाणे ते जेवून सगळ्यांच्या भेटीगाठी करून जातील. एक कार्यक्रम आहे तो आता हे पुस्तक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींवर प्रकाशित झालं, या पुस्तक प्रकाशनाचा आहे. आणि दुसरा जो कार्यक्रम आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये 2 मोठी व्यक्तिमत्व प्रवेश करणार आहेत त्या प्रवेशाचा आहे. मी अगदी एका मिनिटात खरं म्हणजे माधवराव भंडारी, केशव उपाध्ये यांनी गेले काही दिवस एकूणच आपला विचार, आपले कार्यक्रम, आपली आंदोलनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अतिशय उत्तम व्यवस्था लावली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यात त्यांनी जी रचना लावली आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण हे पुस्तक प्रकाशित करतो. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस 23 तारखेला आणि त्यांचा जन्मदिवस 6 तारखेला, म्हणजे 23 जून ते 6 जुलै या दरम्यान देशभर खूप कार्यक्रम करण्यासाठी केंद्र कार्यालयाकडून सूचना आली की प्रामुख्याने स्वच्छतेवर भर द्या, प्लास्टिक मुक्तीवर भर द्या. श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यामध्ये माधवरावांनी हा प्रस्ताव मांडला की काही जणांना आपण लेख लिहायला लावू, वेगवेगळे अँगल त्यानिमित्ताने समोर होते. म्हणजे आताच मी केंद्राचं जे ई प्रशिक्षण आहे त्यातली गेल्या रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जींवर जे भाषण झालं श्री गांगुली यांचं, ते गेल्या रविवारी मी ऐकत असताना 1-2 फोनमध्ये घ्यावे लागले. म्हणून आज जे प्रांताचं होतं तर तीच क्लिप, व्हिडिओ क्लिप आपण दाखवली, ती खूप शांतपणे पाहिली. लक्षात आलं की माझ्यासारख्याला सुद्धा खूप गोष्टी, म्हणजे ते स्वातंत्र्यापूर्वी बंगालमध्ये आमदार होते आणि स्वातंत्र्यापूर्वी बंगालमध्ये असणाऱ्या राज्याचे अर्थमंत्री होते, हे मला नव्याने कळलं. माधवने असा प्रस्ताव मांडला की हे सगळे पैलू त्यांचे जे आहेत की एका अर्थाने आज जो पश्चिम बंगाल आहे तो अख्खा पाकिस्तानमध्ये गेला असता, तशी जिनांची मागणी होती. परंतु त्याच्यावर आंदोलन करून जो भाग वाचवला त्याचं श्रेय श्यामाप्रसाद मुखर्जींना जातं. असे सगळे अँगल आहेत. ते व्हाईस चान्सलर होते, हा एक अँगल आहे. तर असे सगळे अँगल जे आहेत आणि एक टर्म नाही 2 टर्म ते व्हाईस चान्सलर होते. हे सगळे अँगल येण्यासाठी काही लेख आपण लिहायला सांगू, त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना लिहायला सांगितले. लेख लिहिणं सोपं असतं, ते छापून येणं फार अवघड असतं. आणि त्या सगळ्या छापून येण्यासाठी त्यांनी नीट प्रयत्न करून त्या छापून आलेल्या लेखांचं हे पुस्तक आहे. मी माधवरावांचं, केशवाचं आणि त्याच्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. देवींजींना ही त्यांना शुभेच्छा द्यायला लावतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमात बोलू. आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा,
मंचावर उपस्थित सर्वच भारतीय जनता पक्षाचे मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, मी श्री माधव भंडारी आणि श्री केशव उपाध्याय यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख हे नुकतेच वेगवेगळ्या लोकांनी लिहिले आणि विविध वृत्तपत्रांमध्ये ते छापून देखील आले आणि त्यासोबत सर्व लेखांचं एक संकलन करून एक अतिशय चांगली पुस्तिका या ठिकाणी त्यांनी तयार केली आणि आताच त्याचं आपण प्रकाशन देखील केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींकडे आपण बघतो आणि दादांनी ज्याचा उल्लेख केला, प्रखर राष्ट्रभक्त असलेले, अतिशय मेधावी असलेले, 33व्या वर्षी जे कुलगुरू झाले, ज्यांनी तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेहरूजींनी पहिल्या मंत्रिमंडळामध्ये, ते काही काँग्रेसचे नव्हते पण त्यांना पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आणि त्यानंतर काश्मीरच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातनं त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि 370व्या कलमाच्या विरुद्ध एक मोठी लढाई या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी लढले आणि ती लढाई लढतानाच तेव्हाच्या नेहरूजीच्या शासनाने त्यांना बिना परमिटचं जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केला म्हणून जेलमध्ये टाकला आणि त्या जेलमध्येच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आणि आपल्याला माहिती आहे की केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे 370 कलमामुळे काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री म्हटलं जायचं, काश्मीरच्या राज्यपालाला राष्ट्रपती म्हटलं जायचं, काश्मीरमध्ये तिरंग्याच्या ऐवजी काश्मीरचा झेंडा चालायचा आणि त्यावेळेस त्यांनी एक देश में दो प्रधान, दो विधान और दो निशान नहीं चलेंगे असा नारा लावत मी बिना परमिटचा जम्मू काश्मीरमध्ये जाईल हे त्यांनी करून दाखवलं आणि त्यांच्या बलिदानामुळेच त्या ठिकाणी काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा लागायला लागला. काश्मीरमध्ये तिथले जे पंतप्रधान ज्यांना म्हटलं जात होतं त्यांना मुख्यमंत्री म्हटलं गेलं, तिथे ज्यांना राष्ट्रपती म्हटलं जात होतं त्यांना राज्यपाल म्हटलं गेलं. एका देशात दुसरा देश हा त्या ठिकाणी चालणार नाही हा त्यांचा नारा होता. आणि आपल्याला माहिती आहे की आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे जे स्वप्न होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं ते पूर्ण केलं आणि 370 कलम आणि 35A ज्यामुळे देशात दुसरा देश तयार झाला होता ते पूर्णपणे रद्द करून जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे आणि ते कोणी वाकड्या नजरेने त्याच्याकडे पाहू शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय तुमच्या माझ्यासारखे जे कार्यकर्ते जन्मभर जहां हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा है अशा प्रकारचा नारा देत मोठे झाले, अशा सगळ्यांकरता तो स्वर्णिम दिवस होता. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे काही लेखमाला आहेत, वेगवेगळे लेख आहेत ते आपण सगळ्यांनी वाचले पाहिजेत आणि एका व्यक्तीच्या जीवनाचे किती पैलू असू शकतात आणि किती राष्ट्रभक्त व्यक्ती असू शकतो याची उदाहरणं हे आपल्याला या माध्यमातून निश्चितपणे पाहता येतील. आणि मग आपले संस्थापक अध्यक्ष हे किती ऊर्जा पुरुष होते हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे हे प्रकाशित झालेलं पुस्तक सगळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे वाचावं. आज या निमित्ताने मला असं वाटतं दुग्ध शर्करा योग आहे, आपले अध्यक्ष त्याबद्दल अनाऊन्स करतीलच, पण तरी देखील हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि 370 कलम गेलाय. पण आज आपण एका अशा व्यक्तीचा प्रवेश देखील घेतोय की ज्या व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींना पत्र लिहिलं की मोदीजी 370 कलम आणि 35A हटवत आहेत, याला काँग्रेसने समर्थन केलं पाहिजे. हे देशाच्या हिताचं आहे, काश्मीर देशात राहिलं पाहिजे याकरता हा प्रयत्न आहे.
आणि काँग्रेस पार्टीने याला समर्थन करावं अशा प्रकारचं पत्र लिहिलं आणि ज्यावेळेस ते समर्थन काँग्रेसने केलं नाही त्यावेळेस दुसरं पत्र लिहून सोनियाजींना सांगितलं की देशाच्या एकतेचा प्रस्ताव या ठिकाणी जर माननीय मोदीजी आणत असतील आणि त्यालाही विरोध काँग्रेस पक्ष करत असेल, मी जन्मापासून काँग्रेसमध्ये राहिलो पण अशा परिस्थितीमध्ये या काँग्रेसमध्ये मी राहू शकत नाही आणि म्हणून 370च्या मुद्द्यावर देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेस सोडणारा काँग्रेसी जर कोणी होता तर ते कृपाशंकर सिंग होते. त्यानंतर कुठलाही पक्ष त्यांनी जॉईन केला नाही पण आज माननीय दादांच्या नेतृत्वात ते भारतीय जनता पक्षात मला असं वाटतं जवळजवळ 20 महिन्यांनी त्यांनी या ठिकाणी ते प्रवेश करतायत. त्याचंही ऑफिशियल अनाउन्समेंट आणि त्यांना प्रवेश देण्याचा सगळा अधिकार आपल्या अध्यक्षांचा आहे. म्हणून मी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाकरता माननीय दादांना या ठिकाणी विनंती करतो. व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचाच परिचय आहे त्यामुळे त्यावेळेला हरवत पण एक खूप आनंदाची गोष्ट कृपाजींच्या प्रवेशाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रदेशच्या अध्यक्ष होत्या रीता बहुगुणा जोशीजी ज्या आता खासदार आहेत त्या इथे उपस्थित आहेत आणि आपल्या मंत्री पण होत्या त्या मंत्री प्रदेशात मंत्री होत्या. मैं माधव जी को विनती करता हूँ कि वो जरा ठीक होगा बजे. रीता जी का मैं हमारे सभी महाराष्ट्र भाजपा की तरफ से स्वागत करता हूं क्योंकि रीता जी का संबंध जो है वो कांग्रेस के भूतपूर्व नेता हेमावती नंदन बहुगुणा जी से है और हेमावती नंदन बहुगुणा पिताजी है आपके और हेमावती नंदन बहुगुणा ये भारत की राजनीति में मायने इसलिए रखते हैं तो जनता पार्टी के राजनीति में जब बाबू जगजीवन राम कांग्रेस छोड़कर बाहर आए तो उनको बाहर लाने की अहम भूमिका बहुगुणा जी ने निभाई थी और जनता पार्टी का सारा जो माहौल बना इमरजेंसी के बाद उसका एक कारण बाबू जगजीवन राम और बहुगुणा जी रहे. तो ये एक पैतृक वार्ता लेकर रीता जी यहाँ पर है और जनता पार्टी के राजनीति के बाद रीता जी पिछले कई सालों से भाजपा से जुड़ गई है, सांसद है, आज हमारे बीच में है. मैं आपसे प्रार्थना करूंगा कि हम सभी रीता जी का मन से स्वागत करें. मैं राज्य के विरोधी पक्ष नेता माननीय देवेंद्र को विनती करता हूँ कि रीता जी का सबके एक पिक्चर ले लो. विजय थैंक यू धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कृपाजींना ओळखत नाही असा राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता असू शकत नाही. खूप मोठी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. ते काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष होते. गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला गप्पा झाल्या त्यांनी एक आठवण आणखी सांगितली की काँग्रेसच्या राज्याचे ते जनरल सेक्रेटरी असताना एकटे जनरल सेक्रेटरी बरोबर 4 वर्ष 4 साल और कोई जनरल सेक्रेटरी नहीं थे केवळ कृपाजी थे. तसे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ते 99ला विधान परिषदेवर निवडून आले, मग कलिना मतदारसंघातून विधानसभेत आले, राज्याचे गृहराज्यमंत्री होते. असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व उत्तर भारतीयांमध्ये ज्यांचं खूप मोठं प्रभुत्व आहे. त्याचा उल्लेख माननीय देवेंद्रजींनी केला की सरकार जाता नाहीये त्यामुळे त्यांनी खरं यायला नको, परंतु केवळ तत्वज्ञानावर ही पार्टी ही हा देश एक ठेवेल, ही पार्टी ह्या देशाला जगामध्ये पुन्हा एकदा नंबर 1चं स्थान मिळवून देईल अशा प्रकारच्या भावनेने कृपाजी आज या ठिकाणी प्रवेश करतायत. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करावा. माननीय कृपाजी. आप जाइए ना, आप आगे बगल में. भारतीय जनता पार्टी में स्वागत है. बहुत बहुत
बधाई हो। अब चलिए यूपी में चुनाव भी लड़वाइए। दुसरा परिचय तेवढाच महाराष्ट्रातल्या आणि प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याच्या राजकारणादृष्टीने महत्वाचा आहे। यतीन रावसाहेब कदम हे माजी आमदार रावसाहेब भाऊराव कदम यांचे चिरंजीव या माजी आमदार माहिती मग आता तुम्ही सर्व या त्यांचं नॅशनल मी वाचून दाखवणार या परिचय नीट करू। यतीन कदम हे अतिशय तरुण आणि धडाडीचं नाशिक जिल्ह्यामधलं उमदं नेतृत्व आहे। माईसाहेब माजी आमदार माईसाहेब कदम आणि माजी आमदार रावसाहेब कदम यांचे ते चिरंजीव आहेत आणि सध्या जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि गेल्या 4-5 वर्षांपासून तसे भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी जोडले गेलेले आहेत। ओझरमध्ये सर्वाधिक मतं त्यांनी घेतलेली आहे असं एक मोठं व्यक्तिमत्व नाशिक जिल्ह्यामधलं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे, त्याचा मला मनापासून आनंद होतो। आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो यांचं सरकार नाही, हे सरकार येण्याची वाट बघत बसले आहेत असं वारंवार म्हणणारे काही संपादकही आहेत, काही राजकीय नेते आहेत। त्यांना या प्रवेशात नसतं दिसेल की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये नसताना सुद्धा एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून एका बाजूने जनसामान्यांच्या प्रश्नासाठी भांडते आणि आपला पक्षही वाढवते। मी आता फक्त देवेंजींना या प्रसंगी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर जे 12 आमदार निलंबित झाले काल विधानसभेत त्यांची प्रेस नवी संपली की तुम्ही प्रेस घेणार। मी देवेंजीला विनंती करतो की त्यांनी आपल्या आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ताकदीचे लोक आहेत अशी सगळी मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते। 3 पक्षाचं सरकार ज्यावेळी तयार झालं त्यावेळेस अनेक लोक प्रश्न विचारायचे की आता भारतीय जनता पक्षाची लढाई कशी होणार, आणि त्यावेळेसच मी सांगितलं होतं की 3 पक्षाचं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाला विस्ताराची संधी आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवीन अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, पण देशाचा राजकीय इतिहास ज्यांनी बघितला त्या सगळ्यांना हे माहिती आहे की ज्या ज्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध इतर सगळे पक्ष एक झाले त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला आहे आणि भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष असाच राजस्थानमध्ये झाला, असाच गुजरातमध्ये झाला, असाच मध्य प्रदेशात झाला, असाच उत्तर प्रदेशात झाला। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते त्या त्या ठिकाणची राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्ष व्यापून टाकतो आणि त्याचा भारतीय जनता पक्ष पुन्हा सगळ्यांना उठावतो। आणि म्हणून 1-2 वर्ष 3 वर्ष इकडे तिकडे एखादा टर्म सत्तेवर आहे नाही आहे याची भारतीय जनता पक्षाला चिंता नाहीये, कारण आमच्याकरता राजकारण जे आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र आहे, स्रोत आहे, हे उपकरण आहे। आणि म्हणून सत्ता आली तर त्याचं सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा, सत्ता नसेल तर जनतेकरता भांडायचं। आणि आज उभ्या महाराष्ट्राने बघितलं ओबीसीच्या प्रश्नावर आमच्या 12 आमदारांचा बळी हा त्या ठिकाणी त्यांनी दिला तरी देखील भारतीय जनता पक्ष मागे हटला नाही आणि आज ओबीसीचा प्रश्न इतक्या ताकदीनं भारतीय जनता पक्षाने लावून धरला। वेगवेगळे जे समाजाचे प्रश्न आहेत ते आम्ही सातत्याने लावून धरतो आणि अशातच
ही सगळी ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळी मंडळी ही भाजपमध्ये प्रवेश करतायत. सन्माननीय कृपाशंकर सिंग साहेबांचा प्रवेश या ठिकाणी असाच महत्वाचा आहे, कारण कृपाशंकर सिंग यांनी घेतलेला प्रवेश हा एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश नाहीये, एक विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेत केलेला प्रवेश आहे. कारण कृपाशंकर सिंग यांनी वर्षानुवर्ष काँग्रेसची विचारधारा त्या ठिकाणी त्यांच्याकडे होती आणि त्या विचारधारेने त्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केले. परंतु ज्यावेळी हा 370चा मुद्दा आला त्यावेळी त्यांची राष्ट्रीयता जागृत झाली आणि माझा देश एकसंघ होत असताना माझ्या देशामध्ये काश्मीरचं संपूर्ण अनकंडिशनल, म्हणजे काश्मीर तर भारतातच आहे, पण अनकंडिशनल विलीनीकरण मोदीजी करतायत आणि कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन राहणार नाही. अरे जो काश्मीरचा मुद्दा आहे त्याचं परमनंट सोल्युशन हे मोदीजी काढतायत आणि त्याला काँग्रेस विरोध करते आहे, हे त्यांना सहन झालं नाही. आणि जेव्हा त्यांनी पत्र पाठवलं आम्हाला माहिती नव्हतं, आमच्या कुठल्या संपर्कातही ते आले नव्हते. ज्यावेळी अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं त्यानंतर मला ज्यावेळेस ते पत्र पाहायला मिळालं, मग मी त्यांना संपर्क केला. मी म्हटलं कृपाजी क्या आपके मन में है? बोले मैं तो कांग्रेस में हूं, लेकिन अगर कांग्रेस 370 का समर्थन नहीं करती है तो मैं यहां नहीं रह सकता, ये मैंने तय कर लिया. आणि त्यानंतर त्यांनी दुसरं पत्र पाठवलं आणि काँग्रेसचा त्याग केला. त्याग केल्यानंतर ते भारतीय जनता पक्षात आले नाही. ते 370 वर जनजागृती करत 6 महिने फिरले आणि त्यानंतर आज जवळजवळ मला असं वाटतं काँग्रेसचा राजीनामा देऊन कृपाजी आपण किती महिने हो गए? 21 महिने, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झाले. आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. म्हणून मी सांगितलं काँग्रेस पक्षातनं भाजप पक्षाचा प्रवेश नाहीये. एक विचार त्यागून हा जो राष्ट्रीयतेचा विचार आहे, राष्ट्रवादाचा विचार आहे, या विचारामध्ये हा प्रवेश त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. यतीन कदम यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा नेता की ज्याने ओझरमध्ये प्रचंड मोठं काम त्या ठिकाणी उभं केलं आणि खरं तर एक मोठा वारसा समाजसेवेचा त्यांच्या घरी आहे. वडील असतील, मातोश्री असतील, यांनी समाजसेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं आणि आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी देखील एक आपला वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवला आणि अतिशय तरुण वयात ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आणि खरं तर त्यांना जर आम्ही तिकीट दिलं असतं तर कदाचित ते या विधानसभेत देखील दिसू शकले असते. इतकं चांगलं काम हे त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभं केलं आणि अशा प्रकारचा एक तरुण जो जमिनीशी जुळलेला आहे, शेतकरी शेतमजूर यांच्या समस्या जाणतो, त्याच्याकरता भांडतो आणि अशा प्रकारचा हा एक तरुण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. म्हणून त्यांचं देखील भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय आपले अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी रोज मजबूत होते आहे, नवीन नवीन शिखर कार्यक्रम करते आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पक्षात असेल, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपतो. सगळ्यांनी नारा द्या, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सभा शास्त्राप्रमाणे एखादं सभारूपी मार्गदर्शन झालं की नंतर बोलायचं नसतं, पण कृपाजींनी पण इच्छा व्यक्त केली आणि विकासजींनी पण इच्छा व्यक्त केली. तो शुरू में मैं आपको विनती करता हूँ कि आप कृपाजी का जो भारतीय जनता पार्टी में प्रवेश हुआ है उसको शिक्षा दीजिए. कृपाजी भी बात करना चाहिए. मैं तो हिंदी में बोल पाऊंगी तो क्षमा कीजिएगा. आदरणीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय पाटिल जी, देवेंद्र फडणवीस जी, जो कि
भारतीय जनता पार्टी केवल महाराष्ट्र के नहीं पूरे हिंदुस्तान के पूरे भारतवर्ष का चेहरा है। सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और सभी देशवासी इनकी ओर बहुत ही उत्सुकता से देखते हैं। हमारे बीच में बहुत सारे हमारे पदाधिकारी हैं प्रदेश के। मैं पूनम जी का जो मेरे साथ पार्लियामेंट में है, विद्या जी को मैं बहुत दिन से जानती हूँ। आप सब मंचस्थ लोगों का, खासतौर से कृपा शंकर सिंह जी का मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। मुझे इतनी प्रसन्नता है क्योंकि जौनपुर वासी हैं और मैं प्रयागराज वासी हूँ। 80 किलोमीटर का अंतर है, लेकिन 20 साल का इनसे हमारा पारिवारिक संबंध भी है। एक ही पार्टी में थे, मैं तो बहुत पहले छोड़ के आ गई, पर कृपा शंकर जी